वजीर सल्तनत, क्यों कुंवर साहब, आपकी रातों की नींद उड़ गई है या फिर आप रात भर सोए नहीं? मालूम पड़ता है कि उस कोहस्तानी चूहे ने आपकी रातों की नींद उड़ा दी। वजीर सल्तनत, हमारी तो रातों की नींद ही उड़ गई है। जब से वो शिवाजी राजा आए हैं तब से हमारा चैन भी खो गया है। हमारे पिताश्री ने तो मानो आग का गोला ही हमारे गले में बांध दिया है। ऐसा कुछ होगा इस बात की भड़क भी ना थी हमें। मुगल सल्तनत के रिवाज तोड़ने की किसी की हिम्मत न थी, लेकिन उस कोहस्तानी सिवा ने आला हजरत की नहीं बल्कि तख्त की भी तौहीन की है। इसका हिसाब तो जरूर होगा। बादशाह सलामत किसी को भी नहीं बख्शेंगे। कसूर माफ हो वजीर आजम, हम घुटने पे बैठकर आला हजरत से माफी की इल्तिजा करेंगे, जमीन बोसी करेंगे। दीवाने खास में जो कुछ भी हुआ उसमें हमारी कोई गलती ना थी। वह शिवाजी राजे दक्खन से यहाँ आगरा आए, उन्हें यहाँ के दरबारी रिवाज कायदे कानून पता नहीं थे। हमने उन्हें वो सिखाए, लेकिन शिवाजी राजे ने अमल करने से मना कर दिया। इसमें गलती उनकी है। कुंवर राम सिंह जी, आप और आपके वालिद मिर्जा राजा जितना उस सेवा को सीधा साधा इंसान समझते हो उतना ही टेढ़ा इंसान है। लेकिन अब क्या करें? हमें आला हजरत के खौफ से बचाइए वजीर हिंदुस्तान। आमिर के शहजादे के लिए हमें कुछ तो करना ही होगा। अल्लाह पर भरोसा रखें, इंशाअल्लाह हम आपकी सलामती के लिए कुछ ना कुछ तो करेंगे ही। बस कल आप दरबार में उस सिवा को लाइए। उसने वफादारी से कुर्निश किया और शर्मसार होकर मुआफी मांगी तो आला हजरत से हम आपको मुआफ करने की इल्तिजा करेंगे। शुक्रिया वजीर आजम। वो मक्कार सिवा दरबार में माफी मांगने के लिए नहीं पहुंचेगा। येसूबाई, काय झालं? अशा का बसला आहात? आऊसाहेब, आम्हाला रात्रभर झोपच लागली नाही. का बरं?
बरं वाटत नाही का? की माहेरची आठवण येते? नाही आऊ, तसे नाही. मग काय झालं येसूबाई? कसली चिंता वाटते तुम्हास? आऊसाहेब, आग्रा दरबारात जे काही झालं त्याबाबतच विचार करत होतो आम्ही पूर्ण वेळ. सतत भीती वाटत होती आम्हास. नाही नाही ते विचार मनी फेर धरत होते, म्हणून झोप लागली नाही. तुम्हास कसली भीती वाटते येसूबाई? आऊसाहेब, आग्रा दरबारात जे काही झालं त्याने औरंगजेब बादशाह खूप चिडला असणार. त्याने राजेंना आणि युवराजांना काही इजा केली तर, आबासाहेबांना माफी मागावयास लावली तर. येसूबाई, डोळे पुसा बरं. सर्व सुखरूप असतील. तुम्ही जराही काळजी करू नका. आणि तुमचे आबासाहेब का बरं माफी मागतील? जो चुकतो त्याने माफी मागायची असते. तुम्हास तर माहित आहे, तुमचे आबासाहेब कधीच चुकत नाही. हो आऊसाहेब, आबासाहेब कधीच चुकत नाही. हो ना? मग झालं तर. रामसिंग आणि औरंगजेब चुकले, त्यांनी माफी मागायची. परंतु आऊसाहेब, आम्ही ऐकले आहे की औरंगजेब नीच आणि कपटी माणूस आहे, विषारी सर्पासारखा. त्याने आबासाहेब आणि युवराजांविरुद्ध काही कपट कारस्थान केले तर. हमने अपनी गलती मान ली. आपसे बस इल्तिजा है, अब आप गुस्सा थूक दीजिए. हमारे पिताश्री ने जिस मंसूबे के साथ आपको यहाँ भेजा था उस पर मुकम्मल कीजिए. म्हणजे काय करावं आम्ही कुंवर रामसिंग? तुमच्या इतर दरबारांसारखी हुजरेबाजी मुजरेबाजी करावी, कुर्निश बजवावा की तुमच्या बादशाहची कदमपोशी करावी? काय नक्की काय करावं? राजा जी, हमने सारा बंदोबस्त कर दिया है. वजीर सल्तनत से भी बात कर ली, उन्हें मना लिया है. आपको सिर्फ आला हजरत के सामने जाके माफी मांगनी है. वर राम सिंग जी, नसनी माफी मागाय सांगतोय याचा जरा भान ठेवा. वाघ कधी लांडग्याला घाबरलेला बघितलाय का? वाघनं आमच्या रक्तात नाही, ध्यानात ठेवायचं. आणि कुंवर रामसिंग, असा आम्ही गुन्हा तरी काय केलाय की जाऊन बादशाहची माफी मागावी? आमच्या स्वाभिमानासाठी दरबारात कडाडलो हा आमचा गुन्हा? आमच्याच देशात आमच्याच रयतेचं राज्य प्रस्थापित केलं हा आमचा गुन्हा? की मुरताड होऊन निश्चित पडलेल्या मनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवून स्वाभिमान जागृत केला हा आमचा गुन्हा? वर रामसिंग, ही मराठ्याची मान कटून पडेल पण चुकणार नाही. सबब बादशाहची माफी मागणं आम्हाला नामंजूर.
राजा जी, हम आपके रुतबे की घनी इज्जत करते हैं, लेकिन हमारे लिए, हमारे पिताश्री मिर्जा राजी जयसिंह के लिए एक बार, सिर्फ एक बार माफी मांग लीजिए। मान जाइए, हमारी अर्जी स्वीकार कर लीजिए। विचार करून सांगू। रामसिंग चाचा, आम्ही आपली विवंचना समजतो, काळजी करू नये, आपण सुवर्ण मध्य काढू। अब्बा जान, आइए आइए शहजादा अकबर, आइए। अल्हम्दुलिल्लाह, सब खैरियत? हमने सुना है कि किसी पहाड़ी मुल्क का कोई राजा आया है जिसने भरे दरबार में आपकी और तख्त की तौहीन की। नाही, आम्ही तख्ताचा अपमान केला नाही। शंभूराजे ते तख्त महाराणा प्रतापांचं, ते आम्हास वंदनीय, आणि म्हणूनच आम्ही तख्ताला मुजरा केला। परंतु त्या तख्तावर बसलेल्या क्रूर कर्म्या बादशाहचा अपमान मात्र जरूर केला। त्याला त्याची जागा दाखवून दे। उसे लगता होगा कि उसने हमारी तौहीन की, लेकिन असल में तौहीन हुई है मुगलिया तख्त की। हम क्या हैं? हम तो अल्लाह ताला के नाचीज से बंदे हैं बस। लेकिन मुगलिया तख्त उस पाक परवरदिगार की देन है हिंदुस्तान की आवाम को। अगर वो तख्ते ताऊस की तौहीन करता है तो वो उस परवरदिगार की तौहीन करता है। त्या तख्तावर बसलेल्या नातान बादशास आपण सह्याद्रीच्या सिंहाची गर्जना ऐकवली, याने त्याच्या कांठळ्या बसल्या असतील। अब्बा हुजूर, वो दक्खन का शिवाजी राजा जिसने ये तौहीन की, उसकी वजह क्या होगी? उसकी सोच क्या होगी? उसका मकसद क्या होगा? आमच्या गर्जनेनं बादशाच्या दरबारातील राजपूत राणा जागे व्हावे। शंभूराजे आम्हाला त्यांना स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं महत्व पटवून द्यायचं। गुलामगिरीनं मुरदाड झालेल्या त्यांच्या मनात स्वाभिमानाचं बीज पेरायचंय। त्याला मातृभूमीप्रती निष्ठेचं पाणी पाजायचंय। हाच मकसद आहे आमचा। मकसद करतूत चाहे जो भी हो, उसने तख्त की तौहीन की है, मतलब उसने खुदा की तौहीन की है। हम उसे बख्शेंगे नहीं शहजादे अकबर। इसकी सजा तो उसे मिलेगी और वो उसे कबूल करनी होगी। पण आबासाहेब, तुमच्या या गर्जनेनं बादशाह खपा झाला म्हणजे? तो दगाबाज आहे, पाताळ यंत्री आहे, तो काहीही करू शकतो। आबासाहेब, काही दगा झाला म्हणजे? शहजादे अकबर, उस काफिर सिवा को अब हमारी और हमारे तख्त की मुआफी मांगनी होगी। कदम पोशी करनी होगी उसे, झुककर सजदा करना होगा हमारे तख्ते ताऊस के सामने। और अगर वो ऐसा करता है तो शायद हम उसे मुआफी तलब करेंगे, लेकिन मुआफी तो उसे मांगनी ही होगी। माफी कदापि नाही। ही गर्दन चुकेल ती फक्त माता आणि मातृभूमी समोरच, बादशाह समोर नाही। शंभूराजे, या वक्तापासून तुम्हाला उत्तरेत हिंदवी स्वराज्याचे युवराज म्हणून ओळख निर्माण करायची आहे। ओळख हा अदृश्य देवदूत असतो, फार मदत होते त्याची। शंभूबाळ,
आता तुमच्यावर मोठी जबाबदारी. बेशक आबासाहेब, आम्ही आपला शब्द खाली पडू देणार नाही. आपली मान उंचावेल असेच वर्तन करू. आपल्या आज्ञेनुसार वागू. शाबास. शंभूराजे, औरंगजेबानंच दिलेल्या 5000 मनसबदारीचं चिलखत पांघरून औरंगजेबाच्या दरबारात हजर व्हा. त्याला नीट ओळखण्याचा प्रयत्न करा. आपला शत्रू औरंगजेबच आहे हे पक्क ध्यानात ठेवा. आणि त्याचबरोबर या निमित्तानं आग्र्याचा संपूर्ण प्रदेश नजरेखालून घाला. तो काळजात टिपून ठेवा. औरंगजेबाचे उमराव सरदार यांना जवळून बघा. त्यांच्या फौजा, तोफखाने, शस्त्रागार सगळं सगळं निरखून ठेवा. अलबत आबासाहेब, या निमित्ताने आपल्यास हेही कळेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला अजून किती तयारी करायची आहे. शाबास शंभूराजे. शंभूराजे, दरबारातील राजपूत आणि मराठा सरदारांशी सलोख्यानं वागा. जवळीक निर्माण करा. परंतु त्या औरंगजेबासमोर कधीही मान चुकवू नका. कधीही. जी आबासाहेब, आपल्या मनचं सफल होईल